जर तुमचं वय 40च्या पुढचं असेल, तुम्हाला पाळी अनियमित येत असेल, पाळीच्या वेळेस अंगावरून जास्त जात असेल, मानसिक आणि शारीरिक थकवा जाणायला लागत असेल, तसेच अशा काही भावना निर्माण होत असतील की ज्या पहिले कधीच नाही झाल्या, तर तुमचा मेनोपॉजचा काळ सुरू झाला आहे, रजोनिवृत्ती सुरू झाली आहे, हे समजून घ्या। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेनोपॉज रजोनिवृत्ती म्हणजे काय, त्याची काय लक्षणे असतात आणि रजोनिवृत्तीच्या वेळेस काय काळजी घ्यावी याबद्दल विचार करणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी डॉक्टर सविता लांजेवार, माझ्या डॉक्टर सविता ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। सगळ्यात पहिले आपण बघूयात की मेनोपॉज म्हणजे काय। मराठीमध्ये यालाच रजोनिवृत्ती असं म्हणतात। वयाच्या 12व्या वर्षापासून सुरू झालेला मासिक धर्म स्त्रीच्या आयुष्यामध्ये जवळपास 35 वर्षांपर्यंत राहतो आणि त्यानंतर जे अंडाशयातले अंड आहेत ती कमी व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा ही अंडे संपतात तेव्हा मासिक धर्म यायला बंद होतं, पाळी येण्याचं थांबतं। यालाच पाळी येणं थांबणं म्हणजेच रजोनिवृत्ती, मेनोपॉज असं म्हणतात। आजच्या व्हिडिओमध्ये मेनोपॉज रजोनिवृत्ती म्हणजे काय, रजोनिवृत्तीचा काळ कधी असतो आणि रजोनिवृत्तीची काय लक्षणे आहेत, त्याचे काय परिणाम होतात, तसेच या काळामध्ये कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी या सगळ्यांची माहिती घेणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जेव्हा सलग 12 महिने पाळी येत नाही तेव्हा तो तुमचा मेनोपॉज रजोनिवृत्ती आहे असं समजावं। आजकाल बऱ्याच स्त्रियांना रजोनिवृत्ती ही वयाच्या आधीच येते, यालाच अर्ली मेनोपॉज असं म्हणतात आणि काही स्त्रियांमध्ये ही नैसर्गिकरित्या वयाच्या 50 ते 55 वर्षांपर्यंत येऊ शकते। काही जणींना रजोनिवृत्तीच्या वेळेस त्रास होतो तर काही जणींना अधिक त्रास होतो। तेव्हा रजोनिवृत्तीची काय काय लक्षणे आहेत आणि त्यापासून कसा बचाव करावा याची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। स्त्रियांमधील हार्मोन्सचे जे लेवल असते ती नेहमी बदलत असते आणि रजोनिवृत्तीच्या वेळेस इस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन असतं, जे मासिक पाळी रेग्युलर करण्यासाठी गरजेचं असतं, ते हार्मोन कमी व्हायला सुरुवात होते। स्त्रियांचं वय जसजसं वाढत जातं तसतसं अंडाशयातील अंडी ही कमी व्हायला लागतात आणि इस्ट्रोजनची लेवल ही सुद्धा कमी व्हायला लागते। जेव्हा इस्ट्रोजनची लेवल अगदी कमी होते तेव्हा त्या स्त्रीचा मेनोपॉज आलेला आहे असं समजावं। रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज हा काही एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही, याला बरीच वर्ष लागतात आणि ह्या बदलांमध्ये स्त्रीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। जेव्हा स्त्रीच्या शरीरातील इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन यासारखे हार्मोन्स कमी जास्त प्रमाणात व्हायला लागतात, टप्प्याटप्प्याने ते कधी कमी तर कधी जास्त व्हायला लागतात आणि जेव्हा मग ते एकदमच कमी व्हायला लागतात त्याचा परिणाम स्त्रीच्या शरीरावर, तिच्या स्वास्थ्यावर व्हायला लागतात आणि वेगळी लक्षणे तिच्या मध्ये दिसायला लागतात। आता आपण मेनोपॉजची लक्षणं काय आहेत ते बघूयात। मेनोपॉज आणि त्याआधीचे काही वर्ष स्त्रियांच्या शरीरामध्ये वेगळे बदल हे घडत असतात। जी इस्ट्रोजनची लेवल आहे ती कमी जास्त प्रमाणात व्हायला लागते, त्याच्यामुळे त्या स्त्रीच्या मेंदूवर, मासिक पाळीवर, त्वचेवर, स्नायूवर आणि तिच्या भावनांवर या सर्वांचा परिणाम हा होत असतो। मेनोपॉजची सर्वसाधारण लक्षणं म्हणजे अनियमित पाळी येणं, हॉट फ्लॅशेस, रात्री घाम येणं, अगदी घाबरल्यासारखं वाटणं। अशा स्त्रियांना रात्रीचा खूप घाम येतो, त्यानंतर त्यांचं मूड स्विंग्स असतात, अचानक जे मूड आहे त्याच्यामध्ये परिवर्तन होतं, त्यानंतर युरिन संबंधित काही समस्या सुद्धा उद्भवू शकतात। व्हजायनल ड्रायनेस, योनीच्या ठिकाणी रुक्षता येते, स्मरणशक्ती कमी होते, कुठल्याही कामामध्ये किंवा गोष्टीमध्ये एकाग्रता राहत नाही, यालाच ब्रेन फॉग असं म्हणतात। बऱ्याच जणांना सांधेदुखी सुरू होते, त्वचा कोरडी व्हायला लागते। ही जी सर्व लक्षणे आहेत ती सर्वांमध्येच दिसतील अशातला भाग नाही, 75% स्त्रियांमध्ये यातील लक्षणे दिसतात।
तर काही स्त्रियांमध्ये यापेक्षाही गंभीर लक्षणं दिसू शकतात. ही लक्षणं दिसायला सुरू झाल्यानंतर 5 ते 7 वर्षांनंतर मेनोपॉज हा पूर्णपणे त्या स्त्रीमध्ये बघितला जातो. आता जाणून घेऊयात की हॉट फ्लॅशेस म्हणजे काय आणि ते का होतात. इस्ट्रोजनची लेवल कमी व्हायला लागली की स्त्रियांना तोंडावर गरम वाफा जाणवू लागतात. शरीराच्या थर्मोस्टॅटमध्ये बदल घडू लागतो. बऱ्याच वेळा शरीराचं तापमान बदललं की आपल्या मेंदूतील जे हार्मोन्स असतात त्याला संतुलित ठेवलं जातं. पण जेव्हा इस्ट्रोजनची कमतरता जाणवायला लागते तेव्हा हा थर्मोस्टॅट खराब होतो आणि मेंदूला वाटतं की शरीराचं तापमान वाढायला लागलं आहे, पण हे खरं नसतं. इस्ट्रोजनमुळे तुमच्या मूडवर देखील परिणाम होतो. हार्मोन्स मेंदूच्या रिसेप्टर्समधील केमिकलशी संवाद साधतात, ज्यामुळे तुमचा मूड कंट्रोल हरपतो आणि हार्मोन्सची पातळी जर कमी झाली तर तुम्हाला चिंताग्रस्त व्हायला लागतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. मेनोपॉजच्या वेळी अजून कुठल्या कुठल्या हार्मोन्समध्ये बदल घडतो हे आता आपण बघूयात. तर जसं इस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं त्याचप्रमाणे प्रोजेस्ट्रॉन आणि टेस्टोस्टेरॉन यासारखी हार्मोन्स देखील आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होत असतात. हे जे प्रोजेस्ट्रॉन हार्मोन आहेत, जेव्हा आपली पाळी रेग्युलर असते, अंडाशयामध्ये अंडे असतात आणि गर्भधारणेचा तो काळ असतो स्त्रीच्या वयाचा, तेव्हा हे प्रोजेस्ट्रॉन आहे ते गर्भाशयाला गर्भधारणेसाठी तयार करत असतं. त्या काळामध्ये तो जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट होतो. परंतु मेनोपॉजच्या वेळेस अंडाशयातील अंडीच जर तयार होत नाही, म्हणजे गर्भधारणा होणं शक्यच नसतं, तर त्याच्यामुळे ह्या प्रोजेस्ट्रॉनची लेवल सुद्धा कमी व्हायला लागते. तर हे जे टेस्टोस्टेरॉन हार्मोन आहे ते स्त्रियांच्या सेक्स ड्राईव्ह आणि एनर्जी लेवलशी त्याचा संबंध जोडला जातो. आता जाणून घेऊयात की आता आपला मेनोपॉज आहे किंवा येणार आहे का, याची काही टेस्ट असते का. टेस्ट असतात, परंतु त्या वेळीच करणं गरजेचं असतं. पण टेस्ट न केलं तरी काही फरक पडत नाही. आपल्या घरामध्ये आपल्या मोठ्या बहिणीचा किंवा आपल्या आईचा किंवा आपल्या आजीचा मासिक पाळी बंद व्हायचा काय कालावधी आहे, कोणत्या वयामध्ये त्यांची पाळी बंद झाली, जनरली हा पॅटर्न फॉलो करावा. म्हणजे त्यानुसार जर आपल्या आईची पाळी वयाच्या 45-50 पर्यंत बंद झाली असेल तर तुमची सुद्धा त्याच काळामध्ये बंद होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्याच वेळा असं बघितलं जातं की वयाच्या 50-55 वर्षी सुद्धा गर्भधारणा राहिली जाते. तर जर एखादं अंडाशयामधील अंड जर ऍक्टिव्ह असेल, अंड चांगल्या प्रकारे बनत असेल, तर नक्कीच त्या काळामध्ये सुद्धा गर्भधारणा ही राहू शकते. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना गर्भनिरोधक गोळ्या वापरायचा सल्ला सुद्धा द्यावा लागतो. मेनोपॉजची लक्षणं कमी करण्यासाठी काही औषधं आहेत का, तर आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी केली जाते, परंतु त्याचा स्त्रीच्या शरीरावर खूप साईड इफेक्ट होतात. त्याच्यामुळे सहसा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेऊ नये. तुम्ही ह्या काळामध्ये आयुर्वेदामध्ये काही जे नियम सांगितले आहेत, काही पंचकर्म किंवा छोटे छोटे जे उपाय आहेत ते नक्की करा. आपण व्हिडिओमध्ये ते पुढे बघणारच आहोत. काही स्त्रियांमध्ये मेनोपॉजच्या गंभीर लक्षणांमध्ये हार्ट अटॅक, हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम असे सुद्धा बघितले जातात. आता जाणून घेऊयात की मेनोपॉज नंतर शरीरामध्ये नेमके काय बदल घडतात. तर मेनोपॉजच्या काळामध्ये शरीरातील कॅल्शियमची लेवल कमी होते आणि इस्ट्रोजनची लेवल कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या हृदयावर सुद्धा होतो. हृदयविकाराचा झटका किंवा यासारखे सिम्पटम्स सुद्धा काही जणांमध्ये बघितले जातात. कॅल्शियम कमी झाल्यामुळे हाडे ठिसूळ होतात, सांधे दुखायला लागतात, बऱ्याच जणांना मग संधिवाताचे त्रास सुरू होतात. आता आपण जाणून घेऊयात की मेनोपॉजच्या काळामध्ये आपण आपली कशी काळजी घ्यावी, काय काय करावं आणि कुठल्या गोष्टी करणं टाळावं. रजोनिवृत्तीचा काळ आणि रजोनिवृत्तीनंतर तिचे शरीर तिला सांगत असते की ती आता थकली आहे, अशक्त आहे. या अवस्थेत तिने आपली काळजी घेतली पाहिजे. आपली रजोनिवृत्तीची अवस्था सुकर व्हावी यासाठी प्रत्येकाने दिनचर्या, ऋतुचर्या, रजस्वलाचर्या याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यानंतर सुतिका परिचर्या, गर्भिणी परिचर्या या सर्व परिचर्येचे नियम पाळावे.
इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे होणारे जे हॉट फ्लॅशेस असतात त्यामुळे जो त्रास होतो तो होऊ नये याच्यासाठी प्रत्येकीने रोजच्या रोज आपल्या जेवणामध्ये गाईचे तूप ठेवावे. जर हॉट फ्लॅश होत असेल त्या काळामध्ये चंदनासव, उशिरासव यासारखे औषध घ्यावे. यामुळे जर अचानक जो रात्रीचा घाम येतो तो घाम येणंसुद्धा कमी होणार. तसेच रोजच्या रोज पोट साफ होईल याकडे लक्ष ठेवावं. आपलं जे पाचकाग्नी आहे, जठराग्नी आहे तो व्यवस्थित राहील याकडे लक्ष द्यावं. हार्मोन्सच्या बदलामुळे जर तुम्हाला मूड स्विंग्सचा त्रास होत असेल, अचानक अस्वस्थ वाटणे, अचानक आनंदी वाटणे, अचानक वेगळ्या फिलिंग्स तयार होणे, तर यामध्ये तुम्ही सारस्वत अरिष्ट चालूच ठेवू शकता. त्यामध्ये तुम्ही अजून मेडिटेशन करावं, प्राणायाम करावं, भ्रामरी करावं यासारख्या गोष्टीने फायदा होईल. या काळामध्ये जर तुम्हाला विसराळूपणाचा सामना करावा लागत असेल, छोट्या छोट्या गोष्टी विसरत असतील, तर यामध्ये सुद्धा मेडिटेशन करावं, सारस्वत अरिष्ट घ्यावं, सुवर्ण ब्राह्मीवटी हे घ्यावं. रोजच्या रोज नाकामध्ये तुपाचे 2-2 थेंब टाकावे. तसेच 15 दिवसातून एक वेळा शिरोधारा करून घ्यावी. यामुळे झोपसुद्धा व्यवस्थित लागते आणि आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. या काळामध्ये बऱ्याच जणींना युरिनचे त्रास व्हायला लागतात, जसे की आपोआपच युरिन होणं, शिंकलं, खोकलं की युरिन पास होते किंवा युरिनच्या वेळेस जळजळ होणं यासारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो. तेव्हा यामध्ये जळजळ होत असेल तर चंदनासव, उशिरासव यासारखे औषध घ्यावे आणि युरिनचा कंट्रोल कमी वाटत असेल तर किगल एक्सरसाइज यासारखे एक्सरसाइज करावे. ही जी किगल एक्सरसाइज आहे ती अशी करावी की जो आपला खालचा भाग आहे तो भाग ओढून धरावा. जी लघवीची जागा आहे ती ओढून धरावी आणि ती अर्धा ते 1 मिनिटपर्यंत ओढून धरावी आणि पुन्हा सोडावी. असं दिवसातून 10 ते 12 वेळा करावं आणि जेव्हा लघवीला जातात तेव्हासुद्धा ही एक्सरसाइज करावी, जेणेकरून आपले ब्लॅडर जे मसल्स असतात ते स्ट्रॉंग व्हायला मदत होते. जेव्हा मूत्रविसर्जनाचा वेग येतो तेव्हा मूत्रविसर्जनाचा वेग धारण करू नये, लगेच लघवी करायला जावं. जर तुमच्या स्किनवर ड्रायनेस येत असेल तर दिनचर्येमध्ये सांगितल्याप्रमाणे रोजच्या रोज अभ्यंग आजपासूनच सुरुवात करा आणि जर तुम्ही ऑलरेडी रजोनिवृत्ती झाली असेल तर तुम्ही आजपासून तीळ तेलाने किंवा खोबरेल तेलाने अभ्यंग स्नान करावं. रोजच्या रोज तिळा तेलाने मालिश करावी. पोटातून घेण्यासाठी रोजच्या रोज गाईचं तूप 1-1 चमचा दुधातून घ्यावं. जर तुम्हाला व्हजायनल ड्रायनेस, योनी शोषचा सामना करावा लागत असेल तर यावेळी स्ट्रॉंग सोप किंवा कुठलेही केमिकलयुक्त व्हजायनल वॉश यूज करू नये. साध्या कोमट पाण्याने व्हजायना वॉश करून घ्यावी. त्यानंतर जर त्या ठिकाणी अधिक ड्रायनेस असेल तर तुम्ही तेलाचा पिचू ठेवू शकता. तो तेलाचा पिचू कसा ठेवावा हे आपल्या जवळच्या वैद्याकडे जाऊन भेटून त्यांच्याकडून माहिती करून घ्यावी. इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे कॅल्शियमची कमतरतासुद्धा भासू लागते. त्याच्यामुळे हाडे ठिसूळ होतात, जे सांधे आहेत ते दुखायला लागतात. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे असं होतं. तर यामध्ये आपल्या आहारामध्ये डिंक, खोबरं, खारकाचे लाडू ठेवावे. रोजच्या रोज दूध प्यावं. नॉन व्हेजिटेरियन असेल तर तुम्ही अंडेसुद्धा खाऊ शकतात. त्याच्यामुळे जो हाड्यांमधील पोकळपणा आहे तो भरून येण्यास मदत होते. रोजच्या रोज कोवळ्या उन्हामध्ये बसावं, जेणेकरून आपल्याला व्हिटॅमिन डीची कमतरता भासणार नाही किंवा व्हिटॅमिन डीच्या गोळ्यासुद्धा मिळतात, त्या आठवड्यातून 1 अशा प्रकारे घ्याव्या. जेव्हा आपली मासिक पाळी चालू असते तेव्हा हार्टचे प्रॉब्लेम होणं, हृदयविकार होणं याची शक्यता खूप कमी असते. परंतु जसंच आपली पाळी येणं बंद होतं, रजोनिवृत्ती होते, हृदयविकाराशी झुंज द्यावी लागते. बऱ्याच जणींना हृदयविकार व्हायला सुरुवात होते. तेव्हा हृदयाची काळजी घेण्यासाठी आपल्या जेवणामध्ये गरम मसाल्याचे पदार्थ जसं की आलं, लसूण यांचा समावेश करावा. तसेच हृदयविकार पासून बचावासाठी अर्जुनारिष्टसारखे औषध तुम्ही घेऊ शकता. रजोनिवृत्तीच्या काळामध्ये बऱ्याच जणींना वजन वाढण्याचा सामना हा करावाच लागतो. त्याच्यामुळे ओटीपोट हे खूप वाढलेलं दिसतं. अशा वेळेस आपल्या आहारामध्ये थोडेसे बदल करावे. कार्बोहायड्रेटचे पदार्थ कमी खावे किंवा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचे पदार्थाचा समावेश करावा. हाय प्रोटीन डाएट ठेवावं. 40 नंतर एकभुक्त राहावं, म्हणजेच दिवसातून एकदाच जेवण करावं आणि रात्री जर भूक लागली म्हणजे संध्याकाळी जर भूक लागली तर संध्याकाळचं जेवण हे हलकं असावं, जसं की भाताची पेज, मुगाचं कढण
किंवा साळीच्या लाह्या, भाजलेल्या लाह्या यासारख्या गोष्टी खाव्या, जेणेकरून वजन वाढणार नाही. 40 नंतर रोजच्या रोज आपण व्यायाम केला पाहिजे. ॲटलिस्ट सूर्यनमस्कार तरी केले पाहिजे. सुरुवाती 1 किंवा 2 सूर्यनमस्काराने करून 50 पर्यंत तुम्ही रोजच्या रोज सूर्यनमस्कार करू शकता. जर तुमचं वजन खूपच वाढलं असेल तर तुम्ही मेदोहर गुगुळ, कांचनार गुगुळ, मेदारी सिरप यासारखी औषधं घेऊ शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.